बालाजी न्यूज सोलापूर। जागतिक महिला दिनानिमित्त व मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श माता पुरस्कार तसेच वडार समाजातील गरीब व गरजू महिलांना साड्यांचे वाटप कार्यक्रम झाला। कार्यक्रमाची सुरुवात आदर्श माता पुरस्कार प्राप्त शकुंतला शिवाजी शिंदे यांच्या हस्ते बजरंग बलीच्या प्रतिमेस पूजन करून करण्यात आला। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मी वडार महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, मी वडार महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे, नगरसेविका प्रतिभा मुदगल, जिल्हा अध्यक्ष गौतम भांडेकर, जिल्हा सचिव सुनील शिंदे, अरविंद शिंदे, महिला शहर अध्यक्षा ज्योती चौगुले, रेणुका निंबाळकर, सुरेखा मंजुळकर, सुमन विटकर उपस्थित होते। त्या ठिकाणी नगरसेविका प्रतिभा मुदगल म्हणाले, आजपर्यंत आपला समाज हा पुरुष प्रधान समाज म्हणून वावरत होता। आज वडार समाजाने महिलांना एक स्थान निर्माण करून दिले आहे। ज्या वेळी समाजावर संकट येईल त्यावेळी वडार समाजातील महिला मागे न राहता एकत्र येण्याचे कार्य करावे असे आवाहन महिला दिनानिमित्त त्यांनी केले। समाजाचे आधारस्तंभ माननीय विजयदादा चौगुले यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त सर्वप्रथम मी विजयदादांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देते। आणि आजचा हा कार्यक्रम आपण दादांचा वाढदिवसाचे औचित्य साधून त्या निमित्ताने हा आजचा आपला कार्यक्रम जे गरजू आहेत, ज्या महिला गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण साडी वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहोत। कारण त्यासाठी नुकताच आपला 17 डिसेंबरला मेळावा होऊन गेला, त्या ठिकाणी आपल्या सोलापुरातील महिला या जास्त संख्येने या मेळाव्यात सहभागी झालेल्या। कुठेतरी आजपर्यंत आपल्या समाजात फक्त पुरुषप्रधान समाजाचा वावरला जात होता। या दादांच्या या मेळाव्याच्या निमित्ताने तळागाळातून आपल्या स्त्रिया या समाजात आपल्या या मेळाव्यात उपस्थित राहिल्या आणि समाज बांधवांना शंकरांना मी आभार मानते, जिथे आपल्या फक्त पुरुषांना स्थान दिलं जात होतं आपल्या समाजात, कुठलं मीटिंग म्हणा बैठकी सगळ्यामध्ये, आज आपल्या स्त्रियांना देखील तिथे बैठकीत उपस्थित केलं जात आहे। त्यासाठी मी खरंच सगळ्या समाज बांधवांचा आभार मानेन की आम्हाला एक महिलांना आमचं एक स्थान मिळवून दिलेलं आहे या समाजाने। तसंच आपल्या शिंदेसाने सांगितल्याप्रमाणे ज्या वेळी आपल्या समाजात संकट येईल, काही आपल्या समाजात स्त्रियांची गरज भासेल, तिथं आपण सर्व स्त्रिया आणि केवळ आपण स्त्रियांवर मागे न राहता पुरुषाबरोबरीने आपण स्त्रिया देखील आपल्या प्रत्येक कार्यात सहभागी राहायचं आहे, उपस्थित राहायचं आहे। वडार समाजाच्या विकासासाठी 100 कोटी निधी मंजूर झाला आहे। महिला बचत गट, घरकुल, शिक्षण, कर्ज यासाठी हा निधी महिलांपर्यंत पोहोचविला जाईल, त्याचे महिलांनी विनियोग करावे असे मी वडार महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले। प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर शहरातून निवडणूक लढण्याचे जाहीर केला आहे। तसेच काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे पुन्हा एकदा निवडणुकीत उभे राहणार असून भाजपच्या उमेदवारीच्या माध्यमातून ही निवडणूक तिरंगी होईल आणि भाजपचाच उमेदवार खासदार म्हणून लोकसभेत जाईल असा विश्वासही देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला। या सोलापुरातला राज्यव्यापी मेळावा जर होतो न निश्चित असा झाला, त्याचा फलित म्हणून आदरणीय आपल्या चौगुले साहेबांना राज्यमंत्रीपद, त्याचबरोबर आपल्या गोरगरीब समाजाला 100 कोटी रुपये प्रदान करण्यात आला। ते खास प्राधान्य आहे, त्यांना बचत गट वगैरे असं अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला वारंवार आपल्या नगरसेविका प्रतिभा मुदगल असतील, आपल्या शहराध्यक्ष असतील, या सर्वांकडून तुम्ही जाणून घ्या आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतील आणि ते तुमच्यापर्यंत त्या पैशाचा विनियोग चांगला होईल असं मी आशा करतो। सांगतो शकुंतलाबाई यांना 5 मुले आहेत, त्यापैकी एक मुलगा एकदम म्हणजे त्यांची परिस्थिती सुरुवातीला सांगतो, या ताई अक्षरशः दगड फोडून या मुलांना शिकवलेले आहेत, या मुलांना घडवलेले आहेत। दगड फोडून ज्या खेडेगावात दवाखान्याची टंचाई होती, दवाखान्या वगैरे नव्हत्या आणि पूर्वी आपल्या समाजाच्या बाळंतीण ह्या घरातच व्हायच्या, या मोठ्या एक डॉक्टर म्हणून सुद्धा आपल्याला यांनी बहुमोलाचं काम केले। त्यांच्या हातून जवळपास 500च्या वरती बाळंतीण झालेले करून दिलेले आहे, हे एक आपल्याला आदर्श आहे। आता आज बाळंतीण करायचं म्हणलं तर प्रत्येक डॉक्टर शिकलेला असतो, ते बसलेले आहेत, सिझरिंग करायला बसलेले आहेत, पण या बाबतीने त्यावेळेला सिझर वगैरे नसताना नॅचरली करून कुणाला इजा न करता त्या लोकांना संगोपन करून एक आदर्श असं आपल्या सोलापुरात निर्माण केलेलं आहे, म्हणून त्यांना एक आदर्श मातेचा पुरस्कार दिला जातो। त्याचबरोबर त्यांनी तेवढ्याच न बसता दगड फोडून आपल्या मुलांना शिकवलेलं आहे, त्यापैकी एकाला आंबे गावात ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर इथं आपल्या सोलापुरात एक पत्रकार म्हणून आलेला अरविंद आज पत्रकार क्षेत्रातून उत्तुंग असं भरारी घेतलेले आहे, व्यापारी क्षेत्रात आपल्या खाण आणि कृषीच्या उद्योगात यश मिळवलेलं आहे। त्याचबरोबर आतिश म्हणून नाही, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये नाव कमवलेलं आहे।
म्हणून आज आपल्या सोलापूर शहरातून नव्हे तर जिल्ह्यातून आदर्श मातेचा पुरस्कार आदरणीय चौगुले साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय आपल्या सर्व माता भगिनींच्या माध्यमातून त्यांना द्यावा असं मी विनंती करतो। त्या ठिकाणी शकुंतला शिंदे यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। तसेच वडार समाजातील गरीब व गरजू महिलांना त्या ठिकाणी साड्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमावेळी शहर कार्याध्यक्ष अनिल दंडगुले, अनिल चौगुले, पूजा दंडवाड, राहुल बांडेकर, सन्मुखानंद दाते, रवी देवकर उपस्थित होते। तसेच यावेळी वडार समाजातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती।